कुठलीही बैठक नाही, कोणी काही सूचना केली नाही आहे। उगीच सगळ्या टीव्ही चॅनलमध्ये बातमी चालल्या आहे की कोणी शपथ उद्या घेत आहे वगैरे वगैरे, माझं नाव पण घेत आहे। आम्हाला कुठलीही सूचना नाही आहे। आम्ही फक्त काल अजितदादा आणि मी त्यांना भेटायला गेलो होतो, त्यावेळीच आम्ही त्यांना सांगितलं की आपण योग्य निर्णय करावा, त्याच्या पलीकडे आमचा कुठलाही बोलणं झालेला नाही आहे। आणि हे जे काही बातमी चालली आहे की उद्या शपथ आहे आणि शपथ माझी शपथ मला पण माझं नाव आहे त्याच्यात, अजिबात आम्हाला अजून कुठलीही सूचना नाही। आता आम्ही कुठेही जाणार नाही, कोणाची आमची मीटिंग आज ठरलेली नाही आहे। आम्ही फक्त आता दिल्लीला आलो म्हणून जेवायला बाहेर जातो। राष्ट्रवादीला मंत्रिमंडळात स्थान नाही का काय? आता आम्हाला काही कोणी सूचना केल्याशिवाय आम्ही तुम्हाला काय सांगणार। आणि एक खरा एवढाच आहे की आम्ही काल भेटायला गेलो होतो, आम्हाला बोलवलं गेलं होतं, म्हणजे सगळ्या जे काही मित्रपक्षांना बोलवलं होतं। आम्ही काही विशेष सूचना काही केली नाही आहे, फक्त त्यांना सांगितलं की आपल्याला योग्य जसं वाटते तसं आपणही आमच्या बाबतीत विचार करावा, त्याच्या पलीकडे कुठलंही आमच्या विशेष काही असा पाहिजे की तसं पाहिजे की मंत्रीपद वगैरे वगैरे असं स्पष्ट काही आम्ही कुठलीही सूचना केली नाही। आता अमित शाह साहेबांच्याकडे ते अख्खा भारताच्या मंत्रिमंडळ तयार करत आहे, फक्त काही मित्रपक्षांचंच तयार करत नाही। एवढा म्हणजे 70-80 लोकांच्या मंत्रिमंडळात त्यांनी कोणाला घ्यावं की नाही घ्यावं ते त्यांच्या विषय आहे। आम्ही त्याच्यामध्ये आमची बाकी कोणाची सूचना करू शकत नाही। फक्त एवढंच म्हणायचं आहे की आता आम्ही आलो, ठीक आहे, उद्या शेवटी भारताच्या पंतप्रधानाची आणि NDAचे नेते नरेंद्र मोदी साहेबांची शपथ तरी आहेतच, त्याच्यासाठी तर आम्ही सगळ्यांनी इथे येणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्या निमित्तानं उद्या रविवार आहे आणि त्यामुळे आजच अजितदादांचा आणि बाकी नेत्यांचा प्रवेश झालेला आहे दिल्लीमध्ये। उद्या आम्ही शपथसाठी जाऊ, राष्ट्रवादीचं स्थान आहे की नाही ते उद्याच आम्हाला कळेल। भैया अभी तक किसी की तरफ से फ़ोन आना चाहिए, कुछ खबर आनी चाहिए, कुछ हम लोगों ने कोई स्पेसिफिक कोई भी बात नहीं की है। उसकी वजह है कि जब हम लोग कोलिशन पॉलिटिक्स में है तो कोलिशन पॉलिटिक्स में लार्जेस्ट पार्टी लीडर ऑफ द कोलिशन भारतीय जनता पार्टी है। तो उन लोगों ने जो भी हम लोगों से कल हमको एक शिष्टाचार में हमको चाय पे बुलाया था, अजीत पवार साहब हम गए थे और हमने कोई भी उस प्रकार से कोई सूचना नहीं की है। हमने सिर्फ उनको कहा कि आप एक जो भी लार्जर निर्णय करेंगे उसमें योग्य निर्णय हमारे NCP के लिए भी आपने करना चाहिए, इसके अलावा हमने कोई भी सूचना नहीं की है। सर, देवेंद्र फडणवीसांनी आज सांगितलं की एक विशिष्ट समाजाची मतं जी आहेत आता देवेंद्र फडणवीस काय बोलले मला माहित नाही म्हणून मी काय बोलणार नाही, मी ऐकलं नाही। बाबा आम्हाला देवेंद्र फडणवीसच्या बद्दल बोलण्याचा अधिकार काय आहे? त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत विषय आहे। आम्ही कुठल्या दुसऱ्या पक्षाच्या अंतर्गत विषयाबद्दल बोलणं हे योग्य नाही। आणि मी ते मनोज जरांगे पाटील किंवा देवेंद्र फडणवीस आज काय बोलले नेमका मी ऐकलेला नाही, त्याबद्दल मला कुठलाही कॉमेंट करायचा नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।